कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकदा प्रीतम बोलला होता की दिशाचं कुणावर तरी प्रेम आहे, त्यांनी पाहिले पण होतं। मिहिर, तू माझं पहिलं प्रेम आहेस, तुला मी विसरेन का? दिशा सर, मी बी बघितलं होतं। मला ओरडून ओरडून सांगत होता, पण मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला। खरंच मी हरलोय भाऊ म्हणून। सर अहो, यात तुमची काय बी चूक नाही। अहो, परिस्थितीच तशी होती। हे बघा सर, जे काय बी झाले ना ते मागं ठेवून आपल्याला पुढे काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे। बरं तू तुझ्या कामाला लाग। या दिशाचं भांडण मी फोडूनच राहणार आहे। काही झालं तरी हे लग्न थांबणार। जा आलेच। चला आता डाव मांडायला काही हरकत नाही। हा स्टॉप दिस, बंद करा तो फालतू गेम। इकडे लग्न होईपर्यंत मला चैन पडणार नाही। आणि तुमचं काय चालू आहे? हो, एक तर तो मुलगा माझ्या प्रिन्सेस साठी सूट होत नाहीये। किती वेंधळ आहे तो, कुठूनही तो अहिल्याचा मुलगा वाटत नाही। यांना कधीच कशाचं काही पडलेलं नसतं, सिरियस आहेच नाहीये। कूल डाऊन बेबी। मम्मा, मला ना आता भीती वाटते, खूप इन्सिक्युअर फील होतं। का बेबी? ती मोलकरण्या ना या घरात थांबली म्हणजे ती नक्कीच काहीतरी लुडबुड करणार। आय एम डॅम श्योर। दिशा, ऐक ना, केस वोट मी आता कुठून आली आहे विचार मला। कुठून आली सांग? अगं, मी ना त्यात सोमड्या पारूचा फोन ऐकून आलीये। तिने ना त्या प्रियाला फोन केला होता। ती दिशाला पण असंच वाटत होतं। आतापर्यंत वाटत होतं, पण आता माझी खात्री पटली। पटली ना खात्री? दिशा, मला काय वाटतं त्यांच्यात अजून काहीतरी शिस्त आहे। ते काय आहे ते मी बघून येते। पण तू हे विसरू नको। थँक्यू। मी लक्षात ठेवून तरी काय करणार आहे म्हणा? तिच्या लग्नाचे तर आधीच 12 वाजले। आता तुम्हीच बघा हे लग्न होतंय का ते। पारू, तू कितीही प्लॅन कर, तुझे सगळे प्लॅन माझी दिशा फ्लॉप करणार आहे। ही सर्वंट आहे ना, काही केल्यास उतरायचंच नाव नाही घेते। त्या दिवशी पण मिहिर सोबत येताना मला तिने बघितलं। काय? मिहिर इथे आला होता का? तुला कळतंय का दिशा? मॉम ऐक, मॉम वेडी आहेस का? मॉम कूल डाऊन, चिल। कोणीच बघितलेलं नाहीये त्याला। या पारूचा ना लवकरात लवकर बंदोबस्त करावा लागणार आहे। आत्ताच मी समजून आली आहे, पण अरे लहान आहेत का आता? 2 दिवसांनी लग्न होणार आहे आणि लग्न आधीच जर विश्वास नसेल एकमेकांवर तर काय अर्थ आहे या सगळ्याला? नाही, बरं झालं दोघांना समज दिलीस ते। दोघांच्या नात्याची सुरुवातच जर का अविश्वासानं झाली तर पुढचं सगळंच कठीण जाईल ना। आई, मी ऑफिसला जाऊन येतो। हा, खूप दिवसांनी ऑफिसला जातोयस तर सगळ्या डिपार्टमेंटचा जरा एक आढावा घेऊन ये। येस, डोंट वरी, येतो। आदित्य थांब, काय करतोयस तू? काय करतोस म्हणजे? ऑफिसला चाललोय। बरेच दिवस ऑफिसला गेलो नव्हतो ना, म्हणून जाऊन येतोय। का काय झालं? व्हाय यू सो सरप्राइज्ड? मी नाही, आपल्या घरात लग्न होतं ना आज। मग जर आज लग्न झालं असतं तरी तू गेला असतास ऑफिसला? नाही ना, मग थांब ना, आता नको जाऊस ऑफिसला। या, मला जॉईन कर, आपण सगळे बसूया। हो हो प्लीज थांब ना। थांबलो असतो, पण आज लग्न नाहीये ना, 2 दिवसांनी आहे, तेव्हा थांबेन। ओके आई, येतो मी। हो ठीक आहे आदित्य, मग मी पण येते तुझ्यासोबत। ते काय ऍक्च्युली तू काही दिवस नव्हतास ना, तर मी थोडे चेंजेस केले सिस्टीम मध्ये, तर मी येते, तुला एक्सप्लेन करते। काही गरज नाहीये, मी आधीपासून बघतोय बिझनेस, मी घेईन सांभाळून, डोंट वरी। नाही ठीक आहे, तरी पण मी येते। चल। थांबा दिशा मॅडम, कुठं चाललात तुम्ही?
पारू कोणी जर बाहेर जात असेल ना तर असं हाक मारून त्यांना थांबवायचं नसतं. एवढं बेसिक नाही कळत तुला? माफ करा दिशा मॅडम, पण ते तुमच्या अंगाला हळद लागली आहे ना, आणि हळदीच्या अंगानं घराबाहेर पडायचं नसतं असं म्हणतात, म्हणून मी. पारूचं बरोबर आहे. आणि लग्न 2 दिवसांनीच पुढे गेलंय. खरं तर हळद लागल्यावर नवऱ्या मुलींनी घरातनं बाहेर पडायचं नसतं दिशा. वरी जाईल, येतो मी. दिशा ये बस. आणि ही जी साईट आहे, अरे हे काय, हे काम अजून सुरूच झालेलं नाही. हो हो, कोण पाहिजे तुम्हाला? इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, माहित नाही का तुम्हाला? आणि तुमची ओळख? मी या कंपनीचा मॅनेजर आहे. अच्छा, मग ते आधीचे जे मॅनेजर होते ते कुठे गेले? आधीच रे, त्यांचं वय झालं म्हणून दिशा मॅडमनी काढून टाकले त्यांना कामावरून. आता त्याच दिशा मॅडमनी तुम्हालाही कामावरून काढून टाकलं आणि मला ठेवलं इथे मॅनेजर म्हणून. काय, कसं शक्य आहे? बघा फोन लावून त्यांना. फोन स्पीकरवर टाका. दिशा मॅडम, तुम्ही मला कामावरून काढून टाकले का? इथं नवीन मॅनेजर आले. मूर्ख आहेस का जरा तू? कोण नवीन मॅनेजर? दिशा, मी बोलतोय. आदित्य, तू? बरं, बाय द वे, तू ऑफिसमध्ये माझ्या केबिनवरचा बोर्ड काढून तुझा बोर्ड लावलायस. सो मग ही जी साईट चालू आहे आपली, तिथे मला मॅनेजर म्हणून अपॉइंट करशील का? आदित्य, अरे असं का बोलतोस तू? ते मी ऍक्च्युली तू नव्हतास ना थोडे दिवस. मी सगळं मॅनेज करत होते, सगळ्या गोष्टी हँडल करत होते. आय वॉज इन चार्ज. त्यामुळे मी ते थोडेसे टेम्पररी चेंजेस केले होते. पण आता तू आलास ना परत, मग तू परत बॅक टू नॉर्मल करून टाक. तू घेऊन टाक तुझं केबिन परत. तुला घेऊन टाक? तू माझीच केबिन मला परत देणार आहेस? आणि काय ग, तू कोणाला विचारून हे चेंजेस केले? या कंपनीमध्ये कुठलेही चेंजेस करण्याचा अधिकार फक्त आईला आहे. तू केलेले सगळे बदल मी कॅन्सल करतोय. ठीक आहे? आणि तुम्हाला कामावरनं काढून टाकलंय. प्लीज या तुम्ही. मामा, आत्ताच्या त्या जुन्या टीमला परत एकदा फोन करा आणि त्यांना ताबडतोब इथे बोलून घ्या. जी आदित्य मामा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.